हॅलो फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून। आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी माझ्या नवीन फास्टॅगवर बनवला आहे। आधी माझ्याकडे जो फास्टॅग होता तो पेटीएमचा होता, तर ते RBI ॲपचा काहीतरी इश्यू असल्यामुळे तो जो पेटीएम आहे, पेटीएमचे फास्टॅग हे मार्च पासून शायद बंद झाले आहे। तर आज मी माझ्या गाडीमध्ये नवीन फास्टॅग टाकलं HDFCचं। हा नवीन फास्टॅग आहे। आधीचा जो फास्टॅग आहे त्याला रिमूव्ह करायचं पहिले, त्याच्यानंतर हा फास्टॅग लावायचा। रिमूव्ह करायसाठी पहिले त्याला थोडं नखानी काढून घ्यायचं, पण ते निघेल नाही। मग तुम्हाला त्याच्यावर स्टेरॉइड वगैरे थोडंसं काहीतरी स्पिरिट म्हणा की पेट्रोल म्हणा की डिझेल म्हणा काहीतरी त्याच्यावर थोडंसं टाकून तुम्हाला त्याला हे करावं लागेल, एका कपड्याने पुसून थोडं त्याला नरम करावं लागेल। आणि त्याच्यानंतर आपली जे शेविंग ब्लेड असते कशाने पण त्याला काढून घ्यायचं, तर ते एक बेस्ट वे आहे। आणि नवीन फास्टॅग आता जे काढलं आहे मी ते HDFCचं आहे। त्याच्यासाठी मला त्यांनी डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड केले, पॅन कार्ड, RC, पॅन कार्ड घेतला, RC घेतला आणि त्यांनी माझ्याकडून माझी ईमेल ID घेतली आणि रजिस्टर्ड मोबाईल नंबर घेतला, ठीक आहे। आणि विदिन 10 मिनिट्स त्यांनी मला माझं जे आहे फास्टॅग ॲक्टिवेट करून दिलं। याच्या रिगार्डिंग 2दा OTP येते फास्टॅग काढताना, 2दा तुम्हाला OTP सांगावं लागेल। आणि हे जे फास्टॅग आहे हे तुम्ही कोणत्याही तुमच्या गुगल पेवरला पण लिंक करू शकता, कोणते गुगल पे, फोनपे, पेटीएम याला लिंक करू शकता। त्याच्यामध्ये डायरेक्ट तुम्ही रिचार्ज करू शकता। आणि एक याच्यावर बारकोड दिला आहे, हे बघू शकता तुम्ही, मी थोडं दुरून दाखवतो, ठीक आहे। हा जो बारकोड दिला आहे ह्या बारकोडवर तुम्ही तुमचा कोणता स्कॅन करून पण तुम्ही त्याच्यामध्ये डायरेक्ट रिचार्ज करू शकता। तर हे जे कधीही आपण जे टाकतो काय म्हणते फास्टॅग, जेव्हा पण आपण आपल्या गाडीमध्ये लावतो हा कधीही सेंटरमध्ये लावायचा। आणि प्रयत्न होत तोपर्यंत आपला जो रिअर म्हणजे मागचा रिअर व्ह्यू मिरर आहे याच्या मागे लावायचा आणि याच्या एकदम सेंटरमध्ये याचा पकडून फिट करायचा। तर मला तर हे चांगलं वाटलं HDFCचं। खूप बघितल्यानंतर मला HDFCवर मी हे घेतलं की HDFCच लावायला पाहिजे। आणि इझी टू अंडरस्टँड आहे, इझी टू रिचार्ज आहे। तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल आणि काही क्वेश्चन असेल तर प्लीज कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।